नमस्कार, मी मिथुन माने. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. ड्रोन कॅमेरे, प्रशिक्षित श्वान, हत्ती, जेसीबी, आधुनिक तंत्र, हनी ट्रॅप आणि शेकडो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बिबट्यासाठी राबवण्यात आलेली शोध मोहीम अद्याप अपयशी ठरली आहे. त्यामुळे शहरात एकीकडे गणेश उत्सवाची धामधूम तर दुसरीकडे बिबट्याची धास्ती अशी स्थिती निर्माण झाली आहे. 25 दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतरही बिबट्या हाती लागला नसल्याने गणेश उत्सव ही बिबट्याच्या धास्तीखाली जाणार का अशी चिंता शहरवासियांना लागली आहे. गणेश उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहाने होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही त्यासाठी सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दुचाकीवरून मिरवणूक मार्गाची तसेच विसर्जन तलावांची स्वतः जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त रुद्रेश घाडी हे उपस्थित होते. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये जनावरांना लंपी स्किनची त्वचा रोग लागण होत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येणे, फोड येणे व त्यानंतर जखम होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. सांब्रा भागातील निलजी, कुडची, शिंदोळी, मुदगा, बसरीकट्टी, चंदगड, खणगाव आदी गावातून लंपी स्किन रोगाची लागण झालेली जनावरे आढळून आली आहेत. खानापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या लोकप्रिय आमदार डॉक्टर सौ अंजलिताई हेमंत निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जिवेत शरदशतम. गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाजारपेठेबाहेरच उभी करावी असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. कार व इतर वाहनांमुळे गर्दीत भर पडत असून कोंडी टाळण्यासाठी उत्सवाच्या काळात मोठी वाहने बाजारपेठेत न आणलेलीच बरी असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. जीवन आणि खेळ या दोन्हींचे नाते खूप जवळचे आहे. सर्व गुण संपन्न खेळाडू जीवनाला परिपूर्ण अर्थाने समजू शकतो असे प्रतिपादन एसकेई सोसायटीच्या सदस्या व खजिनदार लता कित्तूर यांनी केले. एसकेई सोसायटी संचलित आरपीडी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव 2021-22 च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अलदगा गावातील श्री लक्ष्मी यात्रा 2023 मध्ये होणार आहे. त्यामुळे सध्या सर्व ती कामे पूर्ण करण्याची गरज असून रस्ता, गटारी व अन्य सुविधा देण्याबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उद्योग खात्री योजनेतून 3 कोटींचा आराखडा तयार करून देण्यात आला आहे. त्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी होत आहे. गणेश उत्सवासाठी गावी परतणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे पुरते हाल होत आहेत. वेटिंगवर प्रवाशांचा बेळगावपर्यंतचा प्रवास सुरू आहे. सोमवारी दादर हुबळी एक्सप्रेसला 232 प्रवासी वेटिंगवर होते. त्यामुळे नैऋत्य रेल्वेने या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केली असती तर प्रवाशांची सोय झाली असती. परंतु नैऋत्य रेल्वेने पूर्णपणे दुर्लक्षच केले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. गणेश उत्सवाची जय्यत तयारी केली जात असताना दुसरीकडे विजेचा लपंडाव सुरू आहे. मागील 2 दिवसांपासून शहापूर परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक वैतागले आहेत. व्यवसाय करण्यासाठीच्या काळातही वीज नसल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर यांना फोन करूनही त्यांच्याकडून योग्य ती उत्तरे दिली जात नसल्याने दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अब मनोरंजन और हैरत अंगेज कारनामों से भरपूर रैम्बो सर्कस, हर दिन 3 शोज, दोपहर 1 बजे, 4 बजे और शाम 7 बजे. हमारा पता फायर स्टेशन के सामने, गोवा सर्कल, खानापुर रोड, बेलगाम. मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी फलाट उभारला जात आहे. या कामाला गती आली असून लवकरच फलाटाचे काम पूर्ण होईल असे दिसत आहे. मध्यवर्ती बस स्थानकाचा विकास स्मार्ट सिटी अंतर्गत साधला जात आहे. बस स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. शिवाय बस वाहतूक सुरू झाली आहे. त्याचबरोबर बस स्थानकाच्या आवारात फलाट उभारला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील उजगाव मार्कंडेय नदी शेजारी रस्त्याच्या कडेला मोठा वाळलेला वृक्ष असून तो कधीही रस्त्यावर कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने सदर वाळलेला वृक्ष काढावा अशी मागणी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांतून करण्यात येत आहे. बेळगाव ते बिदर व बेळगाव ते रायचूर या रेल्वेची मागणी रेल्वे प्रवाशांमधून होत असून रेल्वे बोर्डाने या 2 रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री
अश्विनी विश्वास यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विद्युत तारेचा स्पर्श होऊन म्हैशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9:15 सुमारास हंसिनाळ केयस तालुका निपाणी येथील बस स्थानकासमोर घडली. यामुळे शेतकरी बाळासो मधुकर पाटील यांचे सुमारे 60,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यवहारात 10च्या नोटांचा वापर अधिक प्रमाणात होतो. किरकोळ व्यवसाय असो किंवा घाऊक व्यापार असो, सर्वत्र 10च्या नोटांचा वापर व्यवहार पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. पण सद्य परिस्थिती पाहता व्यवहारात 10च्या नोटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रिझर्व्ह बँकेने 10च्या नोटांना पर्याय म्हणून 10ची नाणी चलनात आणली, पण ही नाणी चालत नाहीत अशा बाजारपेठेत अफवा पसरवल्या गेल्या. याचा परिणाम म्हणून अनेक व्यापारी व बँकांमध्ये 10च्या नाण्यांचा साठा वाढत चालला आहे. अशा या परिस्थितीत 10च्या नोटांचा दुष्काळ मात्र वापराविना पडून राहिलेल्या नाण्यांचा सुकाळ दिसत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.